कधीकाळी पंजाबमध्ये अंमली पदार्थांचा एवढा विळखा वाढलेला होता की त्यावरती उडता पंजाब हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळाला। आता मात्र महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण होते काय असा प्रश्न निर्माण होऊ लागलाय। पश्चिम महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांमध्ये केलेल्या कारवाईनंतर पश्चिम महाराष्ट्र अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकतोय का हाच प्रश्न उपस्थित होतोय। श्रेष्ठ महाराष्ट्र तुम्हाला या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांमध्ये झालेल्या कारवायांचा आढावा घेणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तरुणाई बिघडते का। ड्रग्ज म्हटलं की मुंबई पुण्यासारख्या मोठ्या मेट्रो सिटीची नावं डोळ्यासमोर येतात। कुठल्या तरी पार्टीमध्ये, पबमध्ये किंवा फार्म हाऊसवर ड्रग्ज सेवन करत असल्याच्या अतिश्रीमंत मुलामुलींना ताब्यात घेतल्याच्या बातम्या आपण अधूनमधून वाचत असतो। पण राज्यातल्या मोठ्या शहरांना असलेला हा ड्रग्जचा विळखा मागच्या काही दिवसांमध्ये ग्रामीण महाराष्ट्रालाही बसत असल्याचं दिसतंय। राज्यात पश्चिम महाराष्ट्राचा भाग हा सर्वच बाबतीत सधन असल्याचं आपण आजपर्यंत ऐकत आलोय। मात्र याच पश्चिम महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांमध्ये ड्रग्ज, गांजा, चरस यांसारख्या अंमली पदार्थांच्या बाबतीत घडलेल्या घटना या विचार करायला भाग पाडणार आहेत। मुंबईमध्ये यापूर्वी आपण एमडी ड्रग्ज आणि इतर अंमली पदार्थ सापडल्याच्या अनेक घटना पाहिल्यात। त्यामागे बडे कनेक्शन असल्याचंही अनेकदा उघड झालंय। पण आता हेच लोन उर्वरित महाराष्ट्राकडे पसरत असल्याचं स्पष्ट दिसतंय। म्हणूनच पश्चिम महाराष्ट्र अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकत चाललाय का याचाच उहापोह आपण करणार आहोत। सातारा जिल्ह्यातील कराड शहराची पुण्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात विद्येचं माहेरघर अशी ओळख आहे। पण विद्येच्या या माहेरघरात सगळं काही आलबेल आहे असं म्हणता येणार नाही। काही दिवसांपूर्वी कराडच्या जवळच असलेल्या ओगलेवाडी परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं। या प्रकरणात आतापर्यंत 15 जणांना अटक करण्यात आली आहे। यामध्ये 2 परदेशी नागरिकांचाही समावेश आहे। दुसरी बाब म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या एका मोठ्या दारू व्यावसायिकाचा मुलगा सुद्धा या प्रकरणात अडकलाय। त्याच्यासोबत आणखी एका बड्या घरातील मुलगाही या रॅकेटमध्ये असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलंय। सध्या या सगळ्या आरोपींवर कारवाई सुरू आहे। मात्र कराडसारख्या ठिकाणी ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या संशयितांच्या संख्येवरून कराड आणि आसपासच्या परिसरामध्ये अंमली पदार्थांच्या बाबतीत किती मोठं जाळं निर्माण झालंय हेच या संशयितांच्या संख्येवरून दिसून येत आहे। कराडसारख्या शहरामध्ये जिथं बरेचसे विद्यार्थी हे बाहेर भागातून, ग्रामीण भागातून या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात, स्पर्धा परीक्षेसाठी येतात, उच्च शिक्षण घेण्यासाठी येतात। अशा विद्यार्थ्यांना ह्या एमडी ड्रग्जची जर नाद लागला तर त्यांचं पूर्ण करिअर हे उद्ध्वस्त होतं। आत्तापर्यंत 15 आरोपी हे अटक केलेले आहेत। ह्या गुन्ह्यामध्ये आणखी बरेचसे आरोपी असण्याची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यात झालेल्या कारवाईनंतर याच भागातल्या सांगली जिल्ह्यातील कारवाईकडे आपण लक्ष देऊया। सांगली जिल्ह्यातील विटा शहरात MIDC मध्ये केलेल्या कारवाईमध्ये 30 कोटीचे एमडी ड्रग्ज पोलिसांनी हस्तगत केले। त्यापूर्वी कुपवाड आणि कवठे महांकाळ या ठिकाणी पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये 500 कोटीचं एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं। याची आपण माहिती घेऊयात। मुंबईसह इतर मोठी शहरं सोडून उर्वरित महाराष्ट्रात आणि विशेषतः ग्रामीण भागात ड्रग्जचं हे लोण पसरतच कसं हा प्रश्न अनेकांना सतावताना दिसतोय। मागच्या काही काळात कराडच्या आधी ड्रग्ज प्रकरणात कुठे आणि किती कारवाई झाली हे जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रात ड्रग्ज सेवन करणाऱ्यांची संख्या सातत्यानं वाढत असल्याचं दिसतंय। एवढंच नाही तर अंमली पदार्थ विकणाऱ्यांचं आणि एमडी ड्रग्ज तयार करणाऱ्यांचं एक मोठं रॅकेट या भागात सक्रिय असल्याचं लक्षात येतं। काही महिन्यांपूर्वी सांगलीत घडलेला प्रकार सुद्धा सर्वांना विचार करायला भाग पाडणार आहे। सांगली जिल्ह्यातल्या विटा शहरात असलेल्या MIDC मध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईत एमडी ड्रग्ज बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला। या कारवाईत पोलिसांनी जवळपास 30 कोटी रुपयांचं एमडी ड्रग्ज पकडलं। विटासारख्या ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज निर्माण करण्याचा कारखाना सापडणं हे निश्चितच इथल्या तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात अडकवण्याचं साधन असल्याचं म्हणता येईल। या कारवाईपूर्वी सांगली पोलिसांनीच कुपवाड आणि कवठे महांकाळ या ठिकाणी केलेल्या कारवाईत तब्बल 500 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त केलं होतं। ही ठिकाणंही सांगली जिल्ह्यातलीच आहेत। पोलिसांच्या तपासात या सर्व ड्रग्ज रॅकेटचं कनेक्शन मुंबई आणि गुजरातपर्यंत पोहोचत असल्याचं समोर आलं। त्यामुळे शहरी भागात सुरू होऊन
ड्रग्ज रॅकेटची पाळंमुळं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पोहोचल्याचं यावरून स्पष्ट होतंय। सातारा आणि सांगलीमध्ये झालेल्या या घटनांनंतर आता पुण्याच्या काही घटनांकडे आपण वळूया। पुणे हे विद्येचं माहेरघर आहे। देश विदेशातून या ठिकाणी विद्यार्थी शिक्षणासाठी येतात। मात्र ससूनमध्ये घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण देशच हादरून गेला। नेमका हा प्रकार काय आहे ते जाणून घेऊयात। पश्चिम महाराष्ट्राचा केंद्रबिंदू असणाऱ्या पुणे शहर आणि परिसरात सुद्धा अंमली पदार्थांचं सेवन मोठ्या प्रमाणात केलं जातं हे याआधी अनेकदा समोर आलंय। पुणे शहरातल्या ससून रुग्णालयात घडलेला प्रकार तर सर्वांसाठीच धक्कादायक होता। पुण्यात घडलेल्या या प्रकरणामुळे काही महिन्यांपूर्वी देशात खळबळ माजली होती। ड्रग्ज माफिया ललित पाटील एका ड्रग्ज प्रकरणात पुण्याच्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता, परंतु कारागृहात न राहता तो महिनोन्महिने ससून रुग्णालयात मुक्काम ठोकून होता। या दरम्यान रुग्णालयातून हवं तेव्हा तो हॉटेलमध्ये जायचा। त्याची चांगली बडदास्त पोलीस कर्मचारी आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी ठेवली होती। हे सगळं प्रकरण उघड झाल्यानंतर तो ससून रुग्णालयातून फरार झाला। या सर्व प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आणि एका सरकारी रुग्णालयातून अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचेही आरोप झाले। त्यामुळे पुण्याच्या पोलीस यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। सातारा, सांगली आणि पुण्यामध्ये झालेल्या या कारवाईनंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थांचा विळखा वाढतोय का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करता येऊ शकतो। आम्ही मात्र आता या सर्व प्रकारानंतर या तरुण पिढीला एक संदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत। डॉक्टर असतील किंवा पोलीस यंत्रणा असेल यांच्याकडून या तरुण पिढीला कोणता संदेश दिला जातोय हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकल्यानंतर तरुण किंवा किशोरवयीन मुलांचं अनेक अर्थानं मोठं नुकसान होतं। कायद्यांमध्ये अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या सर्वांवर कडक कारवाई करण्याचं प्रयोजन आहे। दोन तीन कंगोरे आलेले आहेत। पहिले म्हणजे तरुण पिढी, तर मला सांगायचं वाटतं की तरुण नाही तर किशोरवयीन पासून यामध्ये मुलं इन्व्हॉल्व आहेत। सोशल मीडिया असेल, यामुळे ग्रामीण आणि शहर या फरक जो आहे तो मिटत चाललेला आहे। अनुकरण करत आहेत लोक चुकीच्या गोष्टींचं, आणि हे जे जाळं आहे अगदी मेट्रो सिटी पासून अगदी गल्लीबोळापर्यंत फार वेगाने पसरत आहे आणि त्याचे जे परिणाम आहेत ते फार घातक आहेत। वैयक्तिक विचार केला तर जी लहान मुलं, किशोरवयीन मुलं आहेत त्यांना हे डोस जे आहेत हे घेतल्यानंतर त्यांचं स्वतःवरचं नियंत्रण म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता शून्य होऊन जाते। त्यामुळं ते जे रिॲक्शन देतात ती अतितीव्र असते आणि त्यामुळे गुन्हा घडण्याचं जे प्रमाण आहे आणि त्याची जी तीव्रता आहे ती अत्याधिक वाढते। शिक्षा कठोर केल्या गेल्या आहेत। नुकतेच याच्यामध्ये माननीय शासनाने याच्यामध्ये मोकासारखे गोष्टी याच्यामध्ये अंतर्भाव कराव्यात। कलम 111, 112 संघटित गुन्हेगारीचा देखील याच्यामध्ये आपण अंतर्भाव करून याच्या विक्रीस प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न चालू केले। अंमली पदार्थांचं सेवन अनेक शारीरिक व्याधींनाही आमंत्रण देतं। त्याचबरोबर सेवन करणाऱ्याचं मानसिक संतुलन सुद्धा बिघडू शकतं। अंमली पदार्थांच्या सेवनामुळे त्या व्यक्तीचं कौटुंबिक आणि मानसिकदृष्ट्या मोठं नुकसान होत असल्याचं मानसोपचार तज्ज्ञ सांगतात। एखादा अत्यंतिक उदासीन माणूस आहे, मग उदासीनतेवर उपाय म्हणून त्यानं दारू शोधली आणि व्यसनात अडकलाय। आता दुसरा एखादा हर्षवायू झालेला मानसिक रुग्ण आहे, तो हर्षवायूच्या नादात काही व्यसन करतोय, प्रचंड प्रमाणात दारू पितोय। मग हर्षवायू राहिला बाजूला आणि नंतर हर्षवायू मधल्या काळात बरा होऊन गेलाय पण तो दारूच्या व्यसनात अडकला। म्हणजे व्यसनाधीनता आणि कुठलं व्यसन करावं आणि किती व्यसन करावं एखादं याचं भान पण राहणार नाही। तो व्यसनात अडकून जाईल। हर्षवायू किंवा त्याचं बायपोलॅरिटी म्हणू आपण ते बाजूला राहील आणि तो व्यसनात अडकून जाईल। तर व्यसनाधीनता आणि मानसिक आजार असं इतकं तसं ते अतूट नातं नंतर बनून जातं। आजची तरुण पिढी एका वेगळ्या वळणावर चालली आहे। ही बाब देशहितासाठी अत्यंत घातक आहे। अंमली पदार्थांच्या विळख्यामध्ये तरुणाई बुडू नये म्हणूनच श्रेष्ठ महाराष्ट्राने हा सर्व खटाटोप केला। आता शहरी भागातून ग्रामीण भागामध्ये सुद्धा हे लोण पसरताना दिसतंय। म्हणूनच श्रेष्ठ महाराष्ट्र सर्वांना आवाहन करतंय की आपल्या मुलांवरती लक्ष ठेवा। अंमली पदार्थांच्या नशेमध्ये या मुलांचं करिअर बर्बाद होऊ नये यासाठी आता आपल्या पाल्यांनाच आपल्या मुलांवरती लक्ष ठेवावं लागणार आहे। पोलीस यंत्रणा त्यांचं काम तर करतच आहे, मात्र समाजभान बाळगून आपण सर्वांनीच या अंमली पदार्थांच्या विरोधामध्ये काम करणं गरजेचं आहे।